नमस्कार. नेक्स्ट पॉइंट इज इन्क्रीजिंग फंक्शन अँड डिक्रीजिंग फंक्शन. आपल्याला हे चेक करायचं आहे वेदर फंक्शन इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. आधी आपण ग्राफ बघूया, नंतर आपण डेफिनेशन बघूया. कारण ग्राफ बघितल्यावर लगेच लक्षात येईल की इन्क्रीजिंग फंक्शन कोणाला म्हणायचं. इन्क्रीजिंग फंक्शन आता कुठल्याही फंक्शनचा ग्राफ काढता येतो हे माहिती आपल्याला. तर ज्याचा ग्राफ ऑलवेज इन्क्रीजिंग आहे त्या पर्टिक्युलर इंटरवलसाठी त्याला आपण म्हणणार इन्क्रीजिंग या मोनोटोनिकली किंवा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन. सो आधी ग्राफ बघितला आपण तर असं लक्षात येईल की सपोज ए बी हा इंटरवल आहे, ओपन इंटरवल घ्यायचा इथे. ए बी हा इंटरवल आहे, तर या ए टू बी असा एक फंक्शन आहे ज्याचा आपण ग्राफ काढला सपोज. तर तो ग्राफ अशा पद्धतीने असेल की या ए ह्या पॉइंटचा आणि या बी ह्या पॉइंटचा तुम्ही बघितलं तर या ए बी मध्ये जो ग्राफ दिसतोय तो ऑलवेज इन्क्रीजिंग म्हणजे पॉझिटिव्ह इन्फिनिटीकडे जाणारा कर्व आहे, ऑलवेज इन्क्रीजिंग अशा टाईपचं फंक्शन असेल देन दिस फंक्शन इज कॉल्ड इन्क्रीजिंग फंक्शन. आता डेफिनेशनच बघायची झाली तर असं आहे की एक रिअल व्हॅल्यूड फंक्शन एफ एखादं रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे डिफाइंड ऑन ओपन इंटरवल ए बी. तर काय कंडिशन आहे की त्याला आपण इन्क्रीजिंग फंक्शन म्हणू. तर एफ इज सेड टू बी मोनोटोनिकली असा एक शब्द आहे. मोनोटोनिकली म्हणजे स्ट्रिक्टली कधी ते डिक्लाइन होणार नाही की मध्येच ते डिक्रीजिंग झालं त्या इंटरवलसाठी असं होणार नाही. मोनोटोनिकली स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन इज सेड टू बी मोनोटोनिकली इन्क्रीजिंग फंक्शन इफ आणि इन्क्रीजिंग फंक्शन. आता कंडिशन काय आहे ती बघूया. ह्या एफला कधी मोनोटोनिकली इन्क्रीजिंग म्हणायचं तर फॉर ऑल x1 x2 कुठले तरी दोन पॉइंट्स या इंटरवल मधले घेते. फॉर ऑल x1 x2 बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी. कंडिशन बघूया. फॉर ऑल म्हणजे इन्फायनाइट पॉइंट आहे त्यातले कुठलेही दोन पॉइंट्स. फॉर ऑल x1 x2 बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी इफ x1 लेस दॅन x2 असेल देन दॅट इम्प्लाइज f of x1 लेस दॅन f of x2. म्हणजे कंडिशन काय आहे की फंक्शनला इन्क्रीजिंग कधी म्हणणार. एकदम सिंपल कंडिशन आहे. इफ x1 लेस दॅन x2 दॅट इम्प्लाइज इमेजेस fx1 मस्ट बी लेस दॅन fx2. जे रिलेशन डोमेन मधल्या दोन एलिमेंट मध्ये असेल तेच रिलेशन को डोमेन मध्ये त्यांच्या इमेजेस मध्ये असेल देन दॅट फंक्शन इज कॉल्ड इन्क्रीजिंग फंक्शन. सो कुठल्या दोन पॉईंटसाठी येते. फॉर ऑल x1 x2 बिलॉंग्स टू दॅट इंटरवल. तर आपण असं म्हणू शकतो की एफ इज सेड टू बी मोनोटोनिकली इन्क्रीजिंग फंक्शन. इन जनरल आहे का ऑन द एफ इज सेड टू बी मोनोटोनिकली इन्क्रीजिंग ऑन ओपन इंटरवल ए बी. इन्क्रीजिंग कधी म्हणू शकतो आपण या पर्टिक्युलर ए टू बी या इंटरवलसाठी हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे असं आपण स्टेट करू शकतो. आता इथे बघितलं तर लक्षात येईल सपोज इथे x1 आहे आणि x2 याच्यामध्ये x1 इज लेस दॅन x2 असं असेल. हियर x1 इज लेस दॅन x2 तर याची fx1 करायला गेलं तर इथे येणार fx1 आणि याची fx2 काढायला गेलं तर इथे येईल fx2. आता fx1 आणि fx2 मध्ये तुम्ही चेक केलं तर फंक्शन अशा पद्धतीने पॉझिटिव्ह इन्फिनिटीकडे जात आहे. देअरफॉर fx1 हे fx2 पेक्षा लहानच असणार. fx1 म्हणजे काय इथली y व्हॅल्यू आणि fx2 म्हणजे ही y व्हॅल्यू. आता ही y1 ही y2 पेक्षा लेस आहे म्हणजे हे रिलेशन तिथे फॉलो होतंय म्हणून त्याला इन्क्रीजिंग फंक्शन म्हणतात. आता अशा स्टेप आपण डिक्रीजिंगची पण डेफिनेशन बघणार आहोत. पण एक वर्किंग मेथड आहे कारण प्रत्येक वेळेला काय फंक्शन दिलं मग त्याचा ग्राफ काढला मग ठरवलं फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे एवढे शक्य नाही आहे करणं. त्यामुळे त्याची वर्किंग मेथड काय आहे ती पण आपण बघणार आहोत. आधी आपण इन्क्रीजिंगची डेफिनेशन बघितली तशी इन्क्रीजिंग फंक्शनची वर्किंग मेथड म्हणजे काय की एखादं एक्झाम्पल आलं आणि तुम्हाला विचारलं की वेदर इट इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग चेक करा. तर ते चेक करण्यासाठी नक्की काय चेक करायचं यासाठी आपण ती मेथड आधी म्हणजे ती मेथडने तो काय नक्की चेक करायचं काय टेस्ट करायचं हे आधी बघणार आहोत इन्क्रीजिंगसाठी आणि तसंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिक्रीजिंगसाठी सुद्धा बघू. आता आपल्याला डेफिनेशनचं लक्षात आहे की x1 लेस दॅन x2 असेल देन fx1 मस्ट बी लेस दॅन fx2 आणि ते ग्राफ वरून पण लक्षात आलेलं आहे आपल्या की का असं असलं पाहिजे. आता आपण वर्किंग मेथड बघूया त्याची. सपोज एफ ए रियल व्हॅल्यूड फंक्शन ए डिफाइंड ऑन ओपन इंटरवल ए बी which is monotonically increasing function is
इन्क्रीजिंग फंक्शन, मोनोटोनिकली इन्क्रीजिंग फंक्शन. तर आपल्याला डेफिनेशन प्रमाणे माहिती आहे x1 लेस दॅन x2 देन f(x1) लेस दॅन f(x2) वगैरे. आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी काय यूज करू शकतो ते बघणार आहोत आपण. समजा त्याच्यातले काही दोन पॉईंट्स घेतले, म्हणजे x1 आणि x2 घेण्याऐवजी आपण थोडासा वेगळा पॉईंट घेणार आहोत. सपोज x बिलॉंग्स टू AB, हा एक पॉईंट आहे. x बिलॉंग्स टू AB आणि h हा असा नंबर घेतला विच इज टेंडिंग टू 0. h टेंडिंग टू 0 म्हणजे किती आहे, तो अगदी निग्लिजिबल नंबर आहे, पण h इज पॉझिटिव्ह, h ग्रेटर दॅन 0 मीन्स पॉझिटिव्ह आणि टेंडिंग टू 0 असा निग्लिजिबल नंबर घेतला. सच दॅट x प्लस h एवढा स्मॉल घेतला की x प्लस h पण बिलॉंग्स टू काय असणार आहे, ओपन इंटरवल AB. आता आपल्याला दोन नंबर्स मिळाले, x बिलॉंग्स टू AB आणि x प्लस h बिलॉंग्स टू AB, वेअर h इज निग्लिजिबल अँड h इज पॉझिटिव्ह. किती निग्लिजिबल असेल तरी पण पॉझिटिव्ह आहे असं जर आपण बघितलं तर काय होणार आहे, x आणि x प्लस h मधलं रिलेशन काय असणार, मग ऑलवेज x मस्ट बी लेस दॅन x प्लस h. काय मिळेल आपल्याला, x लेस दॅन x प्लस h. पण ह्या दोघांमध्ये जर असं रिलेशन असेल तर त्यांच्या फंक्शनल व्हॅल्यूमध्ये काय असलं पाहिजे, बिकॉज f इज इन्क्रीजिंग फंक्शन, therefore f of x must be less than f of x plus h. आता f of x प्लस, आता आपल्याला हा fx इकडे न्यायचा आहे, मग हा इकडे नेताना इथे काय होणार आहे, जसं इक्वल साइन साठी असतं तसंच लेस दॅन आणि ग्रेटर दॅन साठी सुद्धा वर्क होतं. त्यामुळे इकडे जाताना काय होणार आहे, इथे 0 राहणार आहे. therefore 0 लेस दॅन fx प्लस x प्लस h मायनस fx. आता आपण लिहिताना 0 लेस दॅन म्हणजे असं लिहूया, हे स्टेटमेंट लेफ्ट साइडला आहे. दॅट इज f of x प्लस h मायनस fx इज ग्रेटर दॅन 0 असा. आता ह्याला जर आपण h ने डिवाइड केलं, मल्टिप्लाय केलं तर जो काही डिफरन्स होईल तो फक्त आपल्याला लेफ्ट साइडला दिसणार आहे, कारण राईट साइडला 0च आहे, त्यामुळे त्याला कशाने डिवाइड करा, मल्टिप्लाय करा, 0च राहणार आहे. सो आपण डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आणण्याचा आपण इथे प्रयत्न करणार आहोत. तर डेरिव्हेटिव्हच्या डेफिनेशन मध्ये काय लागतं, डिनॉमिनेटर मध्ये h लागतो, म्हणून तो h आणूया. दॅट इम्प्लाइज f of x plus h minus fx upon h is greater than 0, बरोबर, कारण 0 upon h म्हणजे काय, 0. आता जर लिमिट h टेंडिंग टू 0 असं जर याला अटॅच केलं नाही, लिमिट h टेंडिंग टू 0 तर 0 लिमिट किती येणार, 0च राहणार, कारण कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंटच राहतं. तर ह्याला आपण याचं लिमिट घेऊया लेफ्ट साइड. दॅट इम्प्लाइज लिमिट h टेंडिंग टू 0 f of x plus h minus fx upon h is आता ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मात्र होईल 0, ग्रेटर दॅन, कारण ह्याचं आन्सर कदाचित 0 पण येऊ शकतं. सो ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असं नाही म्हणणार आपण. लिमिट आता अप्रॉक्सिमेशन आलं, लिमिटिंग व्हॅल्यू लिसो कॅन बी इक्वल टू 0. सो हे आपण असं करत करत त्याला या डेरिव्हेटिव्हच्या डेफिनेशन पर्यंत आणलंय. आता लेफ्ट साइड म्हणजे काय दिसते, डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन. कोणाचं डेरिव्हेटिव्ह, तर एफचं डेरिव्हेटिव्ह. कसं लिहितो आपण ते, एफ डॅश एक्स. देअरफॉर लेफ्ट साइड इज एफ डॅश एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, इफ एफ इज इन्क्रीजिंग ऑन ओपन इंटरवल ए बी देन एफ डॅश एक्स मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला आता वर्किंग सोल्युशन किंवा वर्किंग मेथड मिळाली. आपल्याला एखादं फंक्शन चेक करायचं असेल की ते इन्क्रीजिंग आहे का, तर आपल्याला काय चेक करावं लागेल की त्याचं एफ डॅश एक्सचा आन्सर काय आहे. इफ एफ डॅश एक्स इज ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू दॅट ओपन इंटरवल ए बी, अर्थात फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी असं जर आपल्याला दिसलं कुठे, तर आपण लगेच म्हणू शकतो एफ इज इन्क्रीजिंग फंक्शन. त्यासाठी त्या फंक्शनचा ग्राफ काढत बसण्याची आपल्याला गरज नाही आहे. आपण ही आपली वर्किंग टेस्ट आहे, म्हणजे ही एवढी टेस्ट केली की आपल्याला कळेल की इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे फंक्शन. सो हे झाला इन्क्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन. आणि चेक करताना काय करतो आपण, तर डेरिव्हेटिव्ह काढून बघायचं. ग्रेटर दॅन 0 आलं की अर्थातच ते काय असणार आहे, पॉझिटिव्ह म्हणजे इन्क्रीजिंग फंक्शन असेल.